नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी आहे ठाण्यामध्ये मित्रांनो. ठाण्यामध्ये असण्यामागचं कारण असं आहे की ठाण्यात मी जवळ दुसरी विजिट असेल. चैत्र नवरात्रीला पहिली विजिट केली होती, ज्याच्यामध्ये आपण चैत्र नवरात्रीचा संपूर्ण क्षण पाहिला होता तलावपालीचा. आज मी चाललो आहे तुळजाभवानी मंदिराला, जे आहे पाचपाकडीमध्ये. तर तिकडे चाललो आहे, बस स्टॉपला बसलेलो आहे. बसची वाट बघत नाही मित्रांनो, रॅपिडोची वाट पाहतोय. कारण की ऊन एवढं खतरनाक आहे ना बाहेर, बाबा रे बाबा. पाहू शकता सगळीकडे ऊनच ऊन आहे. आणि जून 19 आहे मित्रांनो. जूनमध्ये अजून पाऊस नाही पडला आहे, तर खूप पुढची परिस्थिती बिकट होणार आहे असं बोलले जात आहे. तर ठीक आहे मित्रांनो, ते सगळं आपण देवाच्या कृपेवर सोडूया. आता सध्या आपण जाऊया तुळजाभवानी मंदिरामध्ये. तिकडचा जाण्याचा रूट जो आहे तो आता मी ठाणे स्टेशनवरनं चाललो आहे. ठाणे स्टेशनवरनं सरळ मी चाललो आहे पाचपाकडीच्या दिशेने. आधी प्लॅन होता चालत जायचा, पण खूपच वेळ होईल मित्रांनो असं मला वाटतं, कारण की 30 मिनिट चालत आहे. तर मी तुम्हाला दाखवतो तिकडे कसं जायचं ते. आणि मंदिर हे रात्री 10 वाजेपर्यंत ओपन असतं, त्याच्यामुळे आपण कधीही जाऊ शकतो. फक्त मला दुपारची एक माध्यान्ह आरती असते 12 वाजता, ती भेटेल अशी वाटत होतं, पण ती नाही भेटणार. 12:15 झालेत तर नाही भेटणार. तर आपण तोपर्यंत जाऊया आणि मंदिराच्या आतला व्हिडिओ देखील तुम्हाला मी दाखवतो. तोपर्यंत चॅनलवर अवेलेबल राहा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ठाण्याचा बस स्टॉप नेहमीचाच गजबजलेला. तुळजाभवानीच्या मंदिराला जाण्यासाठी तुम्हाला पहिला ठाणे वेस्टला यायला लागेल. हा ठाणे वेस्टचा अंडरपास आहे. इकडनं आपण आता पाचपाकडीसाठी पाचपाकडीला जाण्यासाठी आपल्याला ऑटो पकडायला लागेल, जे शेअरिंग होते असं. जसं की मी बोललो तुम्हाला, ठाण्याच्या पाचपाकडीमध्ये असणारे हे आहे ते आई तुळजाभवानी मंदिर. माझ्या मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता. तर खूपच म्हणजे ॲक्च्युली एप्रिल 2025 साली बांधलेलं आहे मंदिर आहे आणि संपूर्ण दगडाच्या बांधकामात केलेलं आहे मंदिर आहे. तर आपण पाहूया आतमधल्या साईडनी देवीचं सुंदर असं मनमोहक दृश्य देखील आपण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपूया आणि तुम्हाला आतमध्ये संपूर्ण व्हिडिओ मी दाखवू. तर मित्रांनो, तुळजापूरला असलेल्या तुळजाभवानीची एकदम दिप्तो अशी प्रतिमा या ठाण्याच्या तुळजाभवानी मंदिरात साकारली गेलेली आहे. मंदिराचा गाभारा बघा, मंदिराचा परिसर. संपूर्ण काम मित्रांनो आहे ना दगडात केलेलं आहे, पूर्ण दगड आहे. आणि असं बोललं जातं की ह्याच्यामध्ये कुठेही हे म्हणा ना शिगा वापरला नाही, म्हणजे लोखंड कुठंच वापरला नाही. संपूर्ण हे दगडाचं बांधकाम आहे, कुठंच मित्रांनो लोखंड वापरला नाही आहे. संपूर्ण काम हे दगडामध्ये केलेलं आहे. आणि मंदिराचा संपूर्ण परिसर मित्रांनो खूपच छान आहे आणि शांत आहे. कारण तुम्ही कधी तुळजापूरला जर जायचं तुमचा योग नसेल आला, तर या तुळजापूरच्या एक्झॅक्ट म्हणजे तसं जे मंदिर बोलतात ते बांधलं गेलेलं आहे. जर तुम्हाला तिथे योग नसेल आला तर नक्कीच तुम्ही ठाण्याला या. ठाण्याच्या पाचपाकडी क्षेत्रात या आणि या तुळजापूरच्या तुळजाभवानी आईचं दर्शन घ्या. खूपच छान मनमोहक असं दृश्य आहे मित्रांनो देवीचं. पूर्ण परिसर मित्रांनो दगडाचा आहे ना, असा पाय भासतात चांगलेच मजबूत. ऊन एवढं आहे. आणि मित्रांनो हे म्हणजे मंदिरात आहे ना रात्रीच्या टायमिंगला आहे ना विद्युत रोषणाई खूप छान वाटते, मन मोहून टाकते. कारण की हे जे तुम्ही साईडला बघत असाल ना गजमुख आहेत, या गजमुखांच्या प्रत्येक ठिकाणी बघा हे LED आहेत. ते LED डायरेक्ट हे संपूर्ण त्या गजमुखावर आणि ह्या मंदिरावर टाकले जातात. समोरवरती कळस बघा, कळस देखील खूप उंच आहे.
रात्रीच्या टायमिंगला मित्रांनो यायचा जेव्हा योग येईल तेव्हा नक्की आपण रात्रीच्या टायमिंगला देखील येऊ. सध्या तरी आपल्या व्ह्युअर्ससाठी खास अशी एक, यांना तुळजापूरला जायला भेटलं नाही त्यांच्यासाठी खास अशी एक परवानी, त्यासाठी मी खास बोललो आज इथे येऊया आणि आपल्या व्ह्युअर्सला सबस्क्रायबर्सला ही एक भेट देऊया देवीच्या रूपाने. तर पाचपाकडी क्षेत्रात मित्रांनो हा आंबेडकरवाडी म्हणून हा एक एरिया आहे, आंबेडकर नगर करून आहे सॉरी, त्या एरियामध्ये हे मंदिर आहे. 30 एप्रिल 2025ला याची प्राणप्रतिष्ठा झाली होती. जवळजवळ वर्ष झालं आता मित्रांनो. मंदिर खूपच छान आणि खूपच प्रसिद्ध आहे. आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे आतमध्ये गर्दी देखील आहे आणि शुक्रवारी जास्त करून मान्यता असते, देवीचं वार असतो त्याच्यामुळे आज गर्दी देखील तेवढीच आहे आतमध्ये. मित्रांनो माझ्यासोबत तुम्ही आज आपल्या ठाण्याच्या पाचपाकडीच्या तुळजाभवानीचं दर्शन घेतलेलं आहे. आपल्याला मी जसं तुम्हाला सांगितलं तुळजापूरला जायचा योग नाही आलेला आहे, तर आपल्याला नक्कीच आपण तेव्हा जो योग येईल तेव्हा देखील आपण तिकडे जाऊ. सध्या तरी ठाण्याच्या पाचपाकडीच्या तुळजाभवानीचं आपण आज दर्शन घेतलेलं आहे. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा. इथं येण्यासाठी मी तुम्हाला पूर्ण रोड देखील सांगितला आहे. ठाण्यावरनं तुम्ही डायरेक्ट ऑटो पकडून इकडे येऊ शकता, बाय रोड देखील येऊ शकता. पाचपाकडी सर्वात मोठा आणि प्रसिद्ध असं हा एरिया आहे. जसं की पाचपाकडी हा पहिला सुरुवातीला मित्रांनो माहिती आहे तुम्हाला दहीहंडीसाठी खूप प्रसिद्ध असा एरिया होता. माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांचा एरिया आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही निश्चित कधी पण जेव्हा याल तेव्हा तुम्ही ह्या पाचपाकडीच्या क्षेत्रात या आणि ह्या तुळजाभवानीला भेट द्या. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.